केंद्रीय प्रवृत्तीची वेगवेगळी परिमाणं पाहिली होती. म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांमध्ये मध्यमान, मध्यगा, बहुलक या परिमाणांची चर्चा केली होती आणि त्याच्याच बरोबरीनं ही परिमाणं कशी कॅल्क्युलेट करायची हे देखील आपण पाहिलं होतं. आजच्या तासाला आपण विचलनशीलतेची म्हणजेच व्हेरिएबिलिटीची परिमाणे त्याची ओळख करून घेणार आहोत आणि त्याचबरोबरीने त्या प्रत्येक परिमाणांचं गणन किंवा कॅल्क्युलेशन कम्प्युटेशन कसं करायचं ते देखील आपण पाहणार आहोत. ही विचलनशीलतेची परिमाणं पाहण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचलनशीलता म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण समोर दिलेलं आहे पहा. म्हणजे आपण असं म्हणूयात की दोन वर्गांचे हा प्रदत्त आहे. या दोन्ही वर्गांमध्ये विद्यार्थी संख्या 10 आणि 10 अशी आहे. ठीक आहे. या दोन्ही वर्गांची बेरीज केल्यानंतर मिळालेल्या गुणांची बेरीज केलेली आहे आणि ती आलेली बेरीज जी आहे ती दोन्ही वर्गांची सारखीच आहे. त्यावरून आलेलं मध्यमान हे देखील दोन्ही वर्गांचं सारखंच आहे. जसं की केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण म्हणजे दोन्ही वर्गांचं मध्यमान म्हणजे सरासरी ही समान आलेली आहे. मात्र त्या समूहाच्या गुणधर्माबद्दल त्या समूहामधल्या प्रत्येक प्राप्तांकाबद्दल या मध्यमानावरून आपल्याला काही अंदाज काढता येणार नाही. त्यामुळे आपल्याला विचलनशीलतेच्या परिमाणांकडे जावं लागणार आहे. विचलनशीलता म्हणजे काय आहे किंवा विचलन म्हणजे काय आहे तर त्या समूहामधील प्रत्येक प्राप्तांक हा एकमेकांपासून कसा पसरलेला आहे, कसा विचलित झालेला आहे. त्यामुळे हे विचलन जितकं जास्त, हे विचलन जितकं अधिक, तितक्या अधिक प्रमाणामध्ये तो जो समूह आहे तो बहुजिन्सी असणार आहे. म्हणजे समूहामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी किंवा वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील क्षमतांमध्ये सुद्धा खूप फरक असणार आहे. या विचलनाच्या संदर्भातच आणखी एक महत्त्वाची संकल्पना वापरली जाते आणि ती आहे प्रचलन. की ज्यामध्ये समूहाचे प्राप्तांक समष्टीपेक्षा किती भिन्न आहेत हे आपल्याला समजतं. समूह म्हणजे विशेषतः घेतलेला नमुना गट आणि समष्टी म्हणजे पॉप्युलेशन. त्यामुळे प्रचलनावरून मध्यमानामधलं जे प्रमाण आहे, जो प्रमाद निर्माण होऊ शकतो म्हणजे ज्याला स्टँडर्ड एरर असं म्हणतात, स्टँडर्ड एरर ऑफ मीन, हे सुद्धा आपल्याला प्रचलनावरून समजू शकतं. जेव्हा आपण विचलनशीलता ही संकल्पना संख्याशास्त्रामध्ये वापरतो त्यावरून आपल्याला हे निश्चितपणे कळतं की समूहातले प्राप्तांक हे समूहाच्या मध्यमानापासून किती प्रमाणामध्ये विचलित झालेले आहेत हे दर्शविणारं परिमाण म्हणजेच विचलनशीलतेचं परिमाण. हे समूहातले जे प्राप्तांक आहेत ते मध्यमानापासून किती प्रमाणात दूरवर पसरलेले आहेत यालाच आपण विस्तारण किंवा डिस्पर्शन असं देखील म्हणतो. इथे एक व्याख्या दिलेली आहे पहा. मिनियम, किंग आणि बेअर यांनी ही व्याख्या दिलेली आहे. त्यांच्या मते संख्यात्मक पातळीवर वितरणातील प्राप्तांक किती प्रमाणात पसरलेले आहेत किंवा ते प्राप्तांक किती प्रमाणात एकत्रित आहेत हे आपल्याला विचलनशीलतेद्वारे कळतं. केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांवरून आपल्याला वितरणाची सरासरी कळत होती. वितरणाच्या केंद्राभोवती किती प्राप्तांक एकवटलेले असू शकतात हे समजत होतं. आता विचलनशीलतेमध्ये मात्र
हेच प्राप्तांक मध्यमानापासून किती प्रमाणात विचलित झालेले आहेत, किती प्रमाणात पसरलेले आहेत हे कळतं. विचलनशीलतेचं परिमाण ही वर्णनात्मक सांख्यिकी आहे. आणि त्यामुळे या वर्णनात्मक सांख्यिकीमध्ये विशेषतः प्रत्येक प्राप्तांक हा परस्परांपेक्षा मोठा असू शकतो, लहान असू शकतो किंवा समान असू शकतो. जेव्हा आपण केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं पाहिली होती तेव्हा आपण दोन समूहांची तुलना करत होतो. मात्र ही दोन समूहांची तुलना करण्यासाठी केवळ केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण हे पुरेसं नाही. तर त्याऐवजी वितरणामधले प्रत्येक प्राप्तांक हा कशा पद्धतीने वितरित आहे किंवा कशा पद्धतीने मध्यमानापासून पसरलेला आहे हे लक्षात घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. बघा, केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण आणि पुढे जाऊन विचलनशीलतेचा परिमाण याचा अर्थ लावण्यासाठी एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी गणितामध्ये मिळालेल्या गुणांची दोन वर्गांची तुलना केली जाते. ही जी तुकडी अ आहे या तुकडी अ मधले मिळालेले स्कोर्स दिलेले आहेत, विद्यार्थ्यांना मिळालेले गुण दिलेले आहेत आणि त्याचबरोबरीनं तुकडी ब मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हे दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही गटामध्ये विद्यार्थी संख्या आहे 10 आणि दोन्ही गटांची बेरीज केली असता ती आहे 200 आणि त्यामुळे साहजिकच आहे या दोन्ही गटांचं जे मध्यमान म्हणजेच सरासरी जी आलेली आहे ती आहे 20. ठीक आहे. आता या 20वरून किंवा या मध्यमानावरून आपल्याला दोन्ही गटांच्या प्राप्तांकांबद्दल त्याच्या विस्ताराबद्दल तितकासा अंदाज बांधता येत नाही. मात्र तुम्ही जर या दोन्ही गटांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की अ तुकडीमध्ये सर्वात कमी गुण आहेत 5 आणि त्याच तुकडीमध्ये सर्वाधिक गुण मिळालेले आहेत 38. तर ब तुकडीमध्ये सर्वात कमी गुण मिळालेले आहेत 18 आणि सर्वाधिक गुण मिळालेले आहेत 23. म्हणजे या दोन्ही गटांची तुलना केली असता आपल्याला असं लक्षात येईल की तुकडी अ चा विस्तार हा ब च्या तुलनेने जास्त आहे. मग यावरून आपण असा एक अंदाज काढू शकतो की तुकडी ब मधले जे विद्यार्थी आहेत, बघा आपलं मध्यमान आहे 20 आणि विस्तार पाहिला तर 18 ते 23च्या दरम्यान आहे. त्यामुळे तुकडी ब मधील प्राप्तांक पाहता असं लक्षात येतं की हा विस्तार कमी आहे. म्हणजेच तुकडी ब ही अ च्या तुलनेने एकजिन्सी आहे. त्या मानाने तुकडी अ मधले प्राप्तांक खूप दूरवर पसरलेले आहेत. आणि याचसाठी आपल्याला विचलनशीलतेच्या परिमाणांचा वापर करावा लागतो, कारण केवळ मध्यमानावरून आपल्याला वितरणाबद्दल तितकासा अंदाज हा येत नाहीये. पुढे काही विचलनशीलतेची परिमाणे दिलेली आहेत. त्याच्यातलं एक आहे विस्तार, ज्याला रेंज असं म्हटलं जातं. दुसरं परिमाण आहे चतुर्थक विचलन म्हणजेच क्वार्टाईल डेव्हिएशन. तिसरं परिमाण आहे सरासरी विचलन, ज्याला ॲव्हरेज डेव्हिएशन किंवा मीन डेव्हिएशन असंही म्हटलं जातं. त्यानंतर चौथं जे परिमाण आहे ते प्रमाण विचलन म्हणजेच स्टँडर्ड डेव्हिएशन आणि शेवटी प्रचरण म्हणजेच व्हरायन्स आहे. आता आपण पहिलं परिमाण पाहूया. हे जे पहिलं परिमाण आहे ते तुलनेने अत्यंत सोपं असं परिमाण आहे. आपण या ठिकाणी पाहिलेल्या आधीच्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेलच की जेव्हा आपण रेंज किंवा विस्तार असं म्हणतो तेव्हा त्या वितरणामधला किंवा त्या प्राप्तांक श्रेणीमधल्या सर्वात लहान प्राप्तांक आणि सर्वात मोठा प्राप्तांक
हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा विस्तार कॅल्क्युलेट करायचा असतो तेव्हा सर्वात मोठ्या प्राप्तांकामधून त्या वितरणामधला सर्वात लहान प्राप्तांक जो आहे तो वजा केला जातो. इथे आणखी एक उदाहरणाच्या सहाय्याने पुन्हा एकदा पाहूया. इथे तुम्ही पाहाल की या प्राप्तांक श्रेणीमध्ये सगळ्यात मोठा प्राप्तांक आहे 50 आणि सर्वात लहान प्राप्तांक आहे 4. मात्र याचा येणारा विस्तार जो आहे हा सर्वात लहान आणि मोठ्या प्राप्तांकातला फरक हा 46 आलेला आहे. त्यामुळे या वितरणाचा विस्तार हा 46 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे विस्तार हे जे केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण आहे ते तुलनेने अत्यंत ढोबळ असं परिमाण आहे. या विस्तारामुळे केवळ आपल्याला टोकाकडच्या प्राप्तांकाबद्दलच इथे विचार केला जातो. जेव्हा आपल्याला टोकाकडच्या प्राप्तांकांचा विचार करायचा आहे अशाच परिस्थितीमध्ये जसं की तापमान, पर्जन्य यासारख्या घटकांच्या बाबतीमध्ये विस्तार हे परिमाण उपयुक्त ठरू शकतं. या परिमाणाच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. आता सांगितल्याप्रमाणे हे जे परिमाण आहे ते केवळ टोकाकडच्याच मूल्यांचा, टोकाकडच्याच व्हॅल्यूचा विचार करतं आणि त्यामुळे संपूर्ण मापन श्रेणी किंवा संपूर्ण गुणश्रेणीचा विचार केला जात नाही. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की नमुना चयनामध्ये हे जे मूल्य आहे हे अधिक संवेदनशील असू शकतं आणि त्यामुळे नमुना चयनामध्ये काही तफावत सुद्धा निर्माण होऊ शकते. विशेषतः ज्या वर्गामध्ये किंवा विशेषतः मुक्त स्वरूपामध्ये जेव्हा वर्गांतर दिलेली असतात त्या ठिकाणी जिथे आपल्याला सर्वोच्च मोठा प्राप्तांक आणि लहान प्राप्तांक हा मिळत नाही अशा वेळेस विस्तार हे परिमाण आपल्याला वापरता येणार नाही. आणि त्याचबरोबरीनं पुढच्या ज्या काही गणिती प्रक्रिया करायच्या असतात त्या देखील आपल्याला विस्ताराच्या मदतीने करता येत नाहीत. हे अत्यंत ढोबळ जरी परिमाण असलं तरी देखील याचे काही उपयोग देखील निश्चित आहेत. जेव्हा वितरणामध्ये असणारा प्राप्तांकांमधील बदल हा अत्यंत कमी प्रमाणामध्ये असतो जसं की स्टॉक मार्केट किंवा रेट ऑफ एक्सचेंज यासारख्या उदाहरणांमध्ये की खूप मोठ्या प्रमाणात प्राप्तांकामध्ये फरक आढळत नाही अशा ठिकाणी विस्तार या परिमाणाचा फायदा होतो. त्याचबरोबरीनं दैनंदिन जीवनामध्ये किती एखाद्या विक्रेत्याला तपासायचं की किती खप झालेला आहे हे तपासत असताना सुद्धा विस्तार या परिमाणाचा उपयोग हा होत असतो. वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानाचा अंदाज बांधत असताना सुद्धा, दिवसभराच्या तापमानाचा अंदाज करत असताना सुद्धा विस्तार या परिमाणाचा वापर हा केला जातो. त्याचबरोबरीनं अगदी खूप तुरळक अशा स्वरूपामध्ये जेव्हा आपल्याकडे प्रदत्त आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदत्त पसरलेला आहे अशा स्वरूपामध्ये एक विचलनशीलतेचं परिमाण म्हणून या परिमाणाचा वापर केला जातो. विशेषतः मानसशास्त्रीय संशोधनामध्ये या परिमाणाचा तितकासा वापर हा केला जात नाही. त्यामुळे आता आपण दुसऱ्या परिमाणाकडे वळूयात आणि हे दुसरं परिमाण आहे चतुर्थ विचलन, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये क्वार्टाइल डेव्हिएशन असं म्हटलं जातं. हे सापेक्षतः वितरणाच्या स्थिर अशा मध्यावर अवलंबून असतं. इथे गॅरेट असं म्हणतायत की वितरणामधले 75% आणि 25% अंतरातील निम्मे अंतर म्हणजे चतुर्थ विचलन होय. म्हणजेच काय, आपल्या नजरेसमोर एक छोटी रेषा आणा. या रेषेचे जर आपण 4 समान भाग केले तर त्या रेषेवर
प्रत्येक भाग जो आहे या 4 समान भागापैकी प्रत्येक भागावर 25% प्राप्तांक येऊ शकतात. उदाहरणार्थ माझ्याकडे समजा एक 100 सेंटीमीटरची रेषा आहे आणि या 100 सेंटीमीटरच्या रेषेचे समान भाग जेव्हा करू तेव्हा प्रत्येक भागामध्ये 25 सेंटीमीटर येतील. त्यामुळे अशा पद्धतीने चतुर्थक विचलन काढत असताना आपल्याला हे 4 भाग अत्यंत महत्वाचे आहेत. या 4 भागांपैकी पहिलं चतुर्थक म्हणजे क्वार्टाईल 1 ज्याला Q1 असं म्हटलेलं आहे पहा, आणि तिसरं चतुर्थक म्हणजे क्वार्टाईल 3 थर्ड क्वार्टाईल हे आपल्याला चतुर्थक विचलन काढताना महत्वाचं ठरतं. आणि मग या Q1 आणि Q3 यांच्या फरकाला अंतर चतुर्थक विस्तार इंटर क्वार्टाईल रेंज असं म्हटलं जातं. आणि या अंतर चतुर्थक विस्ताराच्या निम्म्या भागाला आपण चतुर्थक विचलन असे म्हणतो. आता हे जे चतुर्थक विचलन आहे हे काढण्यासाठी इथे एक सूत्र दिलेलं आहे पहा. हे सूत्र आहे QD इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. आत्ताच सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपल्याला चतुर्थक विचलन काढायचं आहे तेव्हा आपल्याला वितरणामधलं पहिलं चतुर्थक आणि वितरणामधलं तिसरं चतुर्थक काढावं लागतं. आणि त्या आलेल्या फरकाला आपल्याला दोनाने भागावं लागतं. म्हणजेच हा जो अंतर चतुर्थक विस्तार आहे त्या विस्ताराच्या निम्म्या भागाला दोनाने भागावं लागतं असं म्हटलंय. म्हणजे बरोबर हा जो अंतर चतुर्थक विस्तार येणार आहे जो Q1 आणि Q3च्या फरकामुळे आहे त्याला जेव्हा आपण दोनाने भागतो तेव्हा आपल्याला चतुर्थक विचलन हे प्राप्त होतं. पुन्हा हे जे चतुर्थक विचलन आहे याचा संबंध हा मध्यगेशी आहे पहा. आपण यापूर्वीच्या तासाला केंद्रीय प्रवृत्तीचं जे दुसरं परिमाण पाहिलं होतं ते होतं मध्यगा किंवा मीडियन. आता ही जी मध्यगा आहे या मध्यगेमध्ये आपण असं बघितलं होतं की मध्यगा म्हणजे वितरणामधला असा बिंदू जो वितरणाचे 2 समान भाग करतो. म्हणजेच त्या बिंदूच्या खाली वितरणातले 50% प्राप्तांक असतात. आता हे मध्यगेचं मुद्दा लक्षात ठेवूनच आपण पुढे जात आहोत. यामध्ये प्रथम चतुर्थक आणि तृतीय चतुर्थक म्हणजे पुन्हा वितरणामधला असा बिंदू शोधायचा आहे Q1 क्वार्टाईल 1 की ज्या खाली आपल्याला विशिष्ट बिंदू दिसून येणार आहे. जेव्हा आपण प्रथम चतुर्थक म्हणतो तेव्हा त्या प्रथम चतुर्थकामध्ये वितरणातले पहिले 25% म्हणजेच वितरणातला असा बिंदू आपण शोधतो ज्या खाली वितरणातले 25% प्राप्तांक आहेत. त्याचप्रमाणे तृतीय चतुर्थक म्हणजे पुन्हा वितरणातला असा बिंदू शोधायचा आहे ज्या बिंदूच्या खाली 75% प्राप्तांक असतील. मध्यगेप्रमाणेच चतुर्थक विचलन सुद्धा बरोबर मधल्या 50%चा विचार करते. जेव्हा वितरण प्रसामान्य असतं तेव्हा चतुर्थक विचलनालाच संभाव्यता त्रुटी किंवा प्रोबेबल एरर असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, यापूर्वी आपण प्रसामान्य वितरण म्हणजे काय की ज्या वेळेस वितरणाच्या बरोबर मध्याभोवती सरासरी भोवती 68% प्राप्तांक केंद्रित झालेले असतात आणि दोन्ही टोकांकडे प्राप्तांकांची संख्या कमी होत जाते. अशा वितरणाला आपण प्रसामान्य संभाव्यता किंवा प्रसामान्य वितरण असं म्हणतो. आणि मग या प्रसामान्य वितरणामध्ये जेव्हा आपण चतुर्थक विचलन काढतो तेव्हा त्याला संभाव्यता त्रुटी किंवा प्रोबेबल एरर असं म्हटलं जातं.
वितरण जेव्हा विषमित असतं तेव्हा मुख्यत्वे करून Q1 आणि Q3 म्हणजे पहिलं चतुर्थक आणि तिसरं चतुर्थक हे निश्चितच समान अंतरावर नसतात. त्यामुळे चतुर्थक विचलनामुळे आपल्याला वितरणामधलं विषमिततेचं प्रमाण आणि त्याचं दिशा याचं देखील मापन करता येतं. म्हणजेच वितरणामधले प्राप्तांक हे मध्यगेच्या बाजूला झुकलेले आहेत का, किंवा केंद्रापासून दूर गेलेले आहेत का, अशी विषमिततेचं प्रमाण आणि त्याचबरोबर ते कुठल्या बाजूला झुकलेले आहेत त्याची दिशा याचं देखील चतुर्थक विचलनाच्या मदतीने आपल्याला मापन करता येऊ शकतं. हे जे चतुर्थक विचलन आहे पुन्हा याच्या देखील काही फायदे आहेत आणि त्याचप्रमाणे मर्यादा सुद्धा आहेत. चतुर्थक विचलनामुळे मधल्या 50% प्राप्तांकाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा विस्ताराच्या तुलनेने जिथे टोकाच्या प्राप्तांकाचा विचार होतो आणि त्यामुळे मधल्या 50% प्राप्तांकावरच कॅल्क्युलेशन केलं जात असल्यामुळे हे परिमाण अधिक योग्य असं विचलनशीलतेचं परिमाण ठरतं. दुसरा याच्याशी संबंधित महत्वाचा मुद्दा म्हणजे चतुर्थक विचलनावर विशेषतः टोकाकडच्या प्राप्तांकाचा परिणाम होत नाही. आणि त्याचबरोबर विचलनशीलतेचं हे एक महत्वाचं परिमाण आहे. आणि जेव्हा मुक्त स्वरूपामध्ये प्राप्तांक दिलेले असतात अशा वेळेस देखील या परिमाणाचा आपल्याला वापर करता येतो. वारंवारिता सारणीमध्ये जेव्हा ओपन एंड क्लासेस दिलेले असतात अशा वेळेस आपल्याला या परिमाणाचा वापर हा करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे जशा काही फायदे आहेत त्याचप्रमाणे चतुर्थक विचलनाच्या काही मर्यादा देखील आहेत. मुख्यत्वे करून मगाशी सांगितलं तसं मधल्या 50% प्राप्तांकांचा इथे विचार केला जातो आणि परिणामतः सर्वच निरीक्षणांवर किंवा सर्वच प्राप्तांक इथे महत्वाचे मानलेले नाहीत. आणि त्यामुळे हे जे परिमाण आहे हे स्थिर असं विचलनशीलतेचं परिमाण ठरत नाही. विशेषतः नमुना चयनामध्ये काही तफावत निर्माण झाल्यास हे जे विचलनशीलतेचं परिमाण आहे त्याच्या मूल्यामध्ये प्रभाव पडू शकतो किंवा त्याचं मूल्य हे बदलू शकतो. त्याचबरोबर समजा मधल्या 50%च्या पलीकडे जर वितरणातल्या काही मूल्य असतील तर त्या मूल्यांचा विचार या परिमाणामध्ये होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण विचलनशीलतेचं चतुर्थक विचलन म्हणजेच क्वार्टाईल डेव्हिएशन हे परिमाण वापरत असतो तेव्हा त्याचा एकतर महत्वाचा फायदा हा आहे किंवा याचा वापर केव्हा करायचा तर वितरणामध्ये टोकाकडचे फारसे प्राप्तांक जेव्हा उपलब्ध नसतात, त्याचबरोबरीनं केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण म्हणून जेव्हा आपण मध्यगेचा वापर करतो तेव्हा विचलनशीलतेचं परिमाण म्हणून आपल्याला चतुर्थक विचलनाचा वापर करावा लागतो. आणि त्याचबरोबर केंद्राभोवती किंवा मध्यगेभोवती एकवटलेल्या प्राप्तांकांबाबत जर आपल्या विचार करत असू तेव्हा देखील चतुर्थक विचलन हे परिमाण आपल्यासाठी महत्वाचं आहे. चतुर्थक विचलन म्हणजे काय हे लक्षात आल्यानंतर आता आपण या चतुर्थक विचलनाबद्दलच आणि त्याच्या कॉम्प्युटेशन बद्दल म्हणजे त्याच्या गणनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. ते कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. आता यापूर्वी जी आपण चर्चा केली त्या चर्चेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं जे पहिलं चतुर्थक आहे म्हणजेच Q1 आहे आणि तिसरं चतुर्थक आहे ज्याला आपण Q3 म्हटलं होतं. या दोन्हीतला फरक म्हणजेच Q3 - Q1
यालाच अंतरचतुर्थक विस्तार म्हणजेच इंटर क्वार्टाईल रेंज असं म्हटलेलं होतं. आणि या अंतरचतुर्थक विस्ताराचा बरोबर निम्मा भाग म्हणजेच चतुर्थ विचलन. आणि त्यामुळे हे जे सूत्र आहे हे पुन्हा एकदा मांडते. क्वार्टाईल डेविएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे Q1 म्हणजे पहिलं चतुर्थ, म्हणजेच वितरणाचे जेव्हा आपण 4 समान भाग करू तेव्हा त्या वितरणामधला असा बिंदू ज्या खाली 25% प्राप्तांक असतील. आणि त्याच्याच बरोबरीनं Q3 म्हणजेच तिसरं चतुर्थ म्हणजे वितरणाचा असा भाग ज्या खाली किंवा वितरणातला असा बिंदू ज्या खाली वितरणातले 75% प्राप्तांक असतील. आता हेच आपण दुसऱ्या शब्दात म्हणजे यापूर्वी आपण शततमक ही संकल्पना पाहिलेली आहे. पर्सेंटाईल या शततमकामध्ये आपण काय करत होतो तर वितरणाचे 100 समान भाग करत होतो. जेव्हा आपण Q1 म्हणजे प्रथम चतुर्थक म्हणतो तेव्हा शततमकाच्या भाषेमध्ये ते 25वे शततमक आहे म्हणजेच P25 आहे. त्याचबरोबरीनं तृतीय चतुर्थक म्हणजे शततमकाच्या भाषेमध्ये 75वे शततमक म्हणजेच P75. त्यामुळे आपण जेव्हा शततमकाचा विचार करतो आहोत किंवा प्रथम चतुर्थकाचा विचार करत आहोत तेव्हा 25वे शततमक किंवा प्रथम चतुर्थक म्हणजेच काय तर वितरणातला असा बिंदू ज्या खाली वितरणातले 25% प्राप्तांक असतात. तर तृतीय चतुर्थक म्हणजेच Q3 म्हणजे काय तर 75वे शततमक ज्याच्या खाली असा एक बिंदू आहे ज्या खाली वितरणातले 75% प्राप्तांक असतात. आपण यापूर्वी शततमकाचं गणन कॉम्प्युटेशन शिकलेलो आहोत. त्यामुळे त्या आधारावरच पुढे आपण चतुर्थक विचलन कसं काढायचं हे पाहणार आहोत. आता हे चतुर्थक विचलन काढत असताना समजा आपल्या समोर कच्चे प्राप्तांक आहेत म्हणजे कोणत्याही स्वरूपात वर्गीकरण दिलेलं नाही. या ठिकाणी तुमच्या समोर हे विविध प्राप्तांक एका वर्गाचे आहेत. वर्गामध्ये मिळालेल्या विद्यार्थ्यांचे गुण दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जेव्हा अशी गुणश्रेणी किंवा असे प्राप्तांक मिळतात तेव्हा जेव्हा आपल्याला चतुर्थक विचलन काढायचं आहे तेव्हा आपण हे सगळे प्राप्तांक चढत्या क्रमाने लिहून घेतलेले आहेत पहा. त्यानंतर आता प्रथम चतुर्थक काढायचे. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्या समोर समजा एक अख्खी पोळी आहे. आपण साधारणतः जेव्हा शाळेमध्ये असताना गणित सोडवली तेव्हा या अख्ख्या पोळीमधला एक चतकोर भाग काढला होता. म्हणजे 4 भाग समजा एका पोळीचे केले तर त्या 4 भागांपैकी एक बाजूला काढला. तसंच इथे 1/4 पोर्शन काढायचा आहे. म्हणून प्रथम चतुर्थकाचं सूत्र बघा n+1 डिवायडेड बाय 4th पोझिशन. आता इथे कच्चे प्राप्तांक दिलेले आहेत त्यामुळे आलेल्या एकूण प्राप्तांकांना आपल्याला एकूण प्राप्तांकांमध्ये 1 मिळवायचा आहे आणि त्या आलेल्या उत्तराला आपल्याला 4ने भागायचं आहे. इथे तुम्हाला हे जे प्राप्तांक दिसत आहेत ते एकूण प्राप्तांक आहेत 11. आणि या 11 प्राप्तांकांमध्ये 1 मिळवला म्हणजे झाले 12. त्याला 4ने भागल्यानंतर उत्तर येतंय 12/4 बरोबर 3. आणि त्यामुळे या चढत्या श्रेणीने आपण जे प्राप्तांक लिहून घेतलेले आहेत यामधील तिसऱ्या क्रमांकावर 3rd पोझिशनवर असणारा प्राप्तांक आहे 25.
त्यामुळे या वितरणाचं, या प्राप्तांक श्रेणीचं Q1 म्हणजेच प्रथम चतुर्थक आहे 25. याचाच अर्थ काय, तर या वितरणामधला 25 हा असा बिंदू आहे ज्या खाली वितरणातले 25% प्राप्तांक आहेत. आता अशाच प्रकारे जसं आपण 1/4 म्हटलं होतं, तसंच जेव्हा आता या अख्ख्या पोळीमधले, पोळी ही 100% आहे आणि ती 4 भागांमध्ये विभागल्यानंतर 25 25 25 25 अशा पद्धतीने आता मला या चारातले 3 भाग काढायचे. ते 3 भाग म्हणजे काय आहेत, तर 75% आहेत. आणि म्हणून मग तुम्हाला इथे तृतीय चतुर्थकाचं सूत्र लक्षात येईल, 3n + 1 डिवायडेड बाय फोर्थ पोझिशन. आता पुन्हा माझ्या समोर असणारा एकूण प्राप्तांक संख्या जी आहे ती 11 आहे. त्यानंतर त्या 11ला मी जेव्हा 3ने गुणते आणि त्याच्यानंतर 4ने भागते, तेव्हा माझं येणारं उत्तर जे आहे ते आहे 9. आणि आता या श्रेणीमध्ये, या प्राप्तांक श्रेणीमध्ये 9व्या स्थानावर असणारा प्राप्तांक आहे 34. म्हणजेच पुन्हा 34 हा असा बिंदू आहे ज्या खाली वितरणामधले 75% प्राप्तांक असणार आहेत. आपण 4पैकी 3च भाग घेतले Q3 काढताना, आणि Q1 काढताना 4पैकी वितरणाचा एकच भाग घेतलेला आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता एकदा का आपण Q1 आणि Q3 काढून घेतलं की मग आता आपण पुढे चतुर्थक विचलन काढण्याकडे जातो. या ठिकाणी Q3 आहे 34, Q1 आहे 25, त्याच्यामधला फरक येत आहे 9, आणि या फरकाला 2ने भागल्यानंतर उत्तर आहे 4.5. म्हणजे या वितरणाचं चतुर्थक विचलन आहे 4.5. मधल्या 50% प्राप्तांकांचा इथे विचार केला जातो. त्यामुळे मध्यमानापासून किती अंतरावर प्राप्तांक विचलित झालेले आहेत, तर 4.5 इतक्या अंतरावर. आता पुढे जाऊन एकदा का आपल्या चतुर्थक विचलन म्हणजे काय हे लक्षात आलं की मग पुढे जाऊन आपण वारंवारिता सारणीच्या मदतीने चतुर्थक विचलन काढणार आहोत. आपण यापूर्वी मध्यगा म्हणजेच मीडियन काढलेला आहे. मीडियन काढत असताना, मध्यगा काढत असताना आपण एकूण प्राप्तांक संख्येला 2ने भागलं होतं, बरोबर आहे. आता इथे आपल्याला प्राप्तांक संख्येला 2ने भागण्यापेक्षा म्हणजे n ला 4ने भागायचं आहे, कारण आपल्याला 4पैकी एकच भाग हवा आहे. तसंच तृतीय चतुर्थक काढत असताना 3 भाग हवेत, आणि म्हणून n ला 3ने गुणायचे आणि 4ने भागायचं आहे. त्यामुळे सूत्र चतुर्थक विचलनाचं तेच आहे, QD = Q3 - Q1 डिवायडेड बाय 2. आता Q1 काढत असताना हे सूत्र तुम्हाला काहीसं मध्यगे सारखंच वाटणार आहे. फक्त फरक एवढाच झालेला आहे की मध्यगेबाबत आपण n/2 केलं होतं, इथे मात्र आपण n/4 करत आहोत. ठीक आहे. आता तुम्ही इथे लक्षात घ्या, सूत्र आहे L म्हणजेच लोअर लिमिट प्लस I इंटू स्क्वेअर ब्रॅकेट n डिवायडेड बाय 4. हे n डिवायडेड बाय 4 का घ्यायचं आहे, कारण आपल्याला फक्त 25%च विचार करायचा आहे, असाच बिंदू शोधायचा आहे, कारण हे पहिलं चतुर्थक आहे. मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. यापूर्वी आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी कॅपिटल F म्हणजेच संचित वारंवारिता म्हटलं होतं. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सीज. अशा पद्धतीने हे Q1चं सूत्र आहे. त्याच प्रकारे
तृतीय चतुर्थक काढण्यासाठी देखील फरक फक्त एवढाच आहे की आपल्याला आता इथे चारापैकी 3 भाग हवेत, 75% हवेत. Q3 हवंय, तृतीय चतुर्थक हवंय आणि म्हणून आपण n ला 3 ने गुणत आहोत आणि 4 ने भागत आहोत. कारण आपल्याला एकूण किती भाग हवेत तर 3 भाग हवेत. बाकी सूत्र Q1 प्रमाणेच राहणार आहे. आता आपण हेच जे सूत्र मांडलेलं आहे ते समजून घेण्यासाठी, अधिक स्पष्टीकरणासाठी एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथे वर्गांतर दिलेली आहेत आणि या वर्गांतरामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपण Q1 काढणार आहोत. आणि हे Q1 काढत असताना तुमच्या लक्षात येईल इथे जेव्हा संचित वारंवारितेच्या रकान्यामध्ये बघाल तेव्हा संचित वारंवारिता आहे 50. आणि म्हणजेच काय तर वारंवारितेच्या रकान्याची जर आपण बेरीज केली तर आपलं टोटल n येणार आहे 50. त्यामुळे आपल्याजवळ असणारी प्राप्तांक संख्या किंवा गटामधील व्यक्तींची संख्या ही किती आहे 50 आहे. या दुसऱ्या रकान्याची म्हणजेच वारंवारितेच्या रकान्याची बेरीज केल्यानंतर आता यामध्ये जेव्हा आपण n भागिले 4 करतो म्हणजेच काय तर n ला 4 ने भागणार आहोत. ते 4 ने भागल्यानंतर उत्तर आलेलं आहे 12.5. या ठिकाणी जेव्हा आपण संचित वारंवारितेच्या रकान्यामध्ये बघायला सुरुवात करतो तेव्हा खालून वरच्या दिशेला जात असताना म्हणजे ज्या दिशेने वर्गांतर वाढत गेलेली आहेत त्या दिशेने पुढे जात असताना आपल्या असं लक्षात येईल की या 14 मध्ये या ठिकाणी 12.5 म्हणजेच आपलं चतुर्थक विचलन हे कुठे असणार आहे तर 160 ते 164 या वर्गांतरामध्ये असणार आहे. आणि त्यामुळे आपल्यासाठी हे वर्गांतर महत्वाचं आहे. त्यामुळे सूत्रामधील सगळ्यात महत्वाचं n/4 जे आहे ते आहे 12.5. यामध्ये एकूण वारंवारितेला 4 ने भागलं. 4 ने का भागलं कारण प्रथम चतुर्थ म्हणजे केवळ 4 पैकी एकच भाग हवा आहे म्हणून. आता हे 12.5 जेव्हा मी संचित वारंवारितेच्या रकान्यामध्ये बघते तेव्हा ते मला या ठिकाणी 14 या संचित वारंवारितेच्या मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे हे 12.5 म्हणजे माझं जिथे प्रथम चतुर्थक आहे त्याचं वर्गांतर आहे 160.164. या 160 ते 164 या वर्गांतराची निचतम मर्यादा म्हणजेच लोअर लिमिट आहे 159.5. संपूर्ण वारंवारिता सारणी पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल वर्गांतर म्हणजेच I आहे 5. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही कोणती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे तर ज्या वर्गांतरामध्ये प्रथम चतुर्थक आहे त्या वर्गांतरापर्यंतची संचित वारंवारिता घ्यायची आहे. आणि त्यामुळे 160 च्या अलीकडची संचित वारंवारिता आहे 10. म्हणजेच मध्यगेच्या सूत्रामध्ये असणारं कॅपिटल F हे इथे आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणून दाखवत आहोत ते आहे 10. आणि ज्या वर्गांतरामध्ये माझं Q1 म्हणजे प्रथम चतुर्थक असणार आहे त्या वर्गांतराची वारंवारिता आहे 4. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला सूत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळी मूल्य सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. लोअर लिमिट आहे 149.5 प्लस 5 इंटू ब्रॅकेट 12.5 मायनस 10 जी आपली संचित वारंवारिता आहे डिवायडेड बाय 4.
या सूत्रानुसार जेव्हा आपण प्रथम चतुर्थक काढतो तेव्हा ते आलेलं प्रथम चतुर्थक आहे 162.62. याचा अर्थ काय आहे तर वितरणातला असा बिंदू ज्या खाली वितरणामधले 25% प्राप्तांक असतील, म्हणजेच थोडक्यामध्ये यालाच आपण P25 असं देखील किंवा 25वे शततमक असं देखील म्हणतो. आता याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला तृतीय चतुर्थक काढायचं. ज्या पद्धतीने आपण प्रथम चतुर्थक काढलं त्याच पद्धतीने तृतीय चतुर्थक सुद्धा काढायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तृतीय चतुर्थक काढत असताना आपल्याला संपूर्ण 4 भागांपैकी 3च भागांची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आपल्या जवळ असणाऱ्या n ला म्हणजेच एकूण प्राप्तांक संख्येला वारंवारितेच्या बेरजेला आपण 3ने गुणणार आहोत आणि आलेल्या उत्तराला 4ने भागणार आहोत, म्हणजेच थोडक्यात 3n/4. अशा पद्धतीने आलेलं उत्तर आहे ते 37.5 आलेलं आहे. म्हणजे आपल्या तृतीय चतुर्थ हे 37.5 ज्या वर्गांतरामध्ये आहे त्या वर्गांतराच्या जवळपास कुठेतरी असेल. त्यामुळे इथे तुम्हाला संचित वारंवारितेचा रकाना बघत असताना लक्षात येईल की आपण पुन्हा जेव्हा खालून वरच्या दिशेने बेरीज करत आलेलो आहोत तेव्हा या ठिकाणी 38 दिसतायत आणि त्याच्या अलीकडे दिसतायत 30. आणि त्यामुळे इथे आपलं 37.5 जे आहेत हे संचित वारंवारितेमध्ये कुठे जात आहेत तर या ठिकाणी. आणि हे Q3 चं वर्गांतर कुठलं आहे, म्हणजेच ज्या वर्गांतरामध्ये माझं तृतीय चतुर्थक असू शकतं त्याचं वर्गांतर आहे 175 ते 179. आणि त्यामुळे या वर्गांतराची निश्चितम मर्यादा आहे 174.5. मगाचप्रमाणेच सारणी तीच आहे, त्यामुळे I म्हणजेच वर्गांतर क्लास इंटरवल जो आहे तो 5 आहे. 37.5 हे इथे आहे, त्याच्या अलीकडची संचित वारंवारिता म्हणजेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच आपण ज्याला कॅपिटल F म्हटलं होतं ती जी आहे ती 30 आहे अलीकडची. आणि ज्या वर्गांतरामध्ये Q3 म्हणजेच चतुर्थक विचलन असू शकतं त्या वर्गांतराची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे 8. त्यामुळे इथे या सूत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या व्हॅल्यूज म्हणजेच Q3 इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस I इंटू ब्रॅकेट 3n/4 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी या सूत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळी व्हॅल्यू हे आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे ह्या सगळी मूल्य आपण सूत्रामध्ये घातली आणि आपलं आलेलं उत्तर आहे ते 179.19 179.19. पुन्हा Q3 म्हणजे काय आहे तर वितरणातला असा बिंदू, म्हणजे आपल्या इथे 179.19 हा वितरणातला असा बिंदू आहे ज्या खाली वितरणातले 75% प्राप्तांक असतील. Q1 आणि Q3 काढल्यानंतर आपण चतुर्थक विचलनाच्या सूत्रामध्ये Q3 आणि Q1 ची मूल्य घालतो. इथलं सूत्र पुन्हा बघा, चतुर्थक विचलन बरोबर Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 179.19. आपलं या ठिकाणी Q1 आलं होतं 162.62. या दोन्हीच्या वजाबाकीला 2ने भागल्यानंतर उत्तर येत आहे 8.68. चतुर्थक विचलन आलेलं आहे 8.68. अशा पद्धतीने आपण चतुर्थक विचलन हे काढत असतो.
चतुर्थक विचलनानंतर पुढचं जे म्हणजे तिसरं जे केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण आहे, ज्याला आपण सरासरी विचलन किंवा ऍव्हरेज डेव्हिएशन असं म्हणतो. विस्तार आणि चतुर्थक विचलन ही जी दोन मूल्य सांगितलेली आहेत ती विशेषतः केंद्रीय मूल्यापासून किंवा विशेषतः मध्यमानापासून प्राप्तांक किती प्रमाणामध्ये विचलित झालेली आहेत हे आपल्याला दर्शवत नाही. आणि मग आपल्याला केंद्रीय विचलनशीलतेचं हे तिसरं परिमाण वापरावं लागतं, कारण ज्यामुळे मध्यमानापासून वितरणातला प्रत्येक प्राप्तांक किती विचलित झालेला आहे हे आपल्याला या परिमाणाच्या मदतीने कळतं. इथे पुन्हा या सरासरी विचलनाची व्याख्या गॅरेट यांनी मांडलेली आहे पहा. प्राप्तांक श्रेणीतील प्रत्येक प्राप्तांकाची मध्यमानापासून विचलनाची सरासरी म्हणजेच सरासरी विचलन. इथे लक्षात घ्या, विचलन कसं काढायचं हे आपण मध्यमानाची जेव्हा दुसरी पद्धत शिकलो होतो तेव्हा तिथे विचलन काढली होती. त्यामुळे प्रत्येक प्राप्तांक हे मध्यमानापासून किती विचलित झालेले आहे हे लक्षात घेऊन त्या प्रत्येक विचलनाची सरासरी काढली जाते आणि त्या सरासरीला आपण सरासरी विचलन किंवा ऍव्हरेज डेव्हिएशन असं म्हणतो. परिणामतः जेव्हा सरासरी विचलन काढलं जातं तेव्हा वितरणामधल्या प्रत्येक मूल्याला, प्रत्येक स्कोरला, प्रत्येक व्हॅल्यूला महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक मूल्य वितरणातील मध्यमानापासून किती प्रमाणामध्ये विचलित झालेलं आहे हे देखील आपल्याला या परिमाणामुळे कळतं. सरासरी विचलनाचं मूल्य कमी असेल तर वितरणामध्ये विचलन हे कमी आहे हे दर्शविलं जातं. ज्या पद्धतीने चतुर्थक विचलन, विस्तार यांचे काही फायदे आणि मर्यादा होत्या, तसंच मुख्यत्वे करून सरासरी विचलनाचे देखील काही फायदे आहेत आणि काही मर्यादा सुद्धा आहेत. सगळ्यात महत्वाचा याचा फायदा असा आहे तो म्हणजे हे जे परिमाण आहे हे समजण्यासाठी आणि त्याचबरोबरीनं कॅल्क्युलेशन करण्यासाठी, कॉम्प्यूट करण्यासाठी तुलनेने सोपं असं परिमाण आहे. या परिमाणामध्ये आपण पुन्हा पुन्हा हे म्हणत आहोत पहा, प्रत्येक प्राप्तांकाचं मध्यमानापासून विचलन आणि त्यामुळे या परिमाणामध्ये म्हणजे केवळ मधले 50% किंवा केवळ टोकाकडचे प्राप्तांक विचारात न घेता प्रत्येक प्राप्तांक, प्रत्येक निरीक्षण हे महत्वाचं ठरतं. हे जे सरासरी विचलन आहे हे विचलनाचं अत्यंत स्थिर असं परिमाण मानलं जातं आणि त्यामुळे तुलनेने सरासरी विचलन हे विचलनशीलतेचं एक योग्य परिमाण ठरतं. आणि जसं रेंज किंवा विस्ताराच्या बाबतीमध्ये टोकाकडच्या प्राप्तांकाचा परिणाम होत होता, तसा इथे या टोकाकडच्या प्राप्तांकाचा ऍव्हरेज डेव्हिएशन किंवा सरासरी विचलनावर परिणाम होत नाही. आणि त्याचबरोबरीनं दोन गटांची तुलना करत असताना किंवा आपण जेव्हा विविध प्रकारचं वितरण आहे का हे तपासून पाहत असतो त्यावेळेस या सरासरीचा आपल्याला विशेषतः ऍव्हरेज डेव्हिएशनचा उपयोग होतो. याच्या मर्यादा काय आहेत तर जेव्हा आपण हे सरासरी विचलन काढत असतो तेव्हा मुख्यत्वे करून आपण मिळालेल्या उत्तरांना, मिळालेल्या विचलनाला असणारे चिन्ह जसं की धन आणि ऋण या चिन्हांकडे दुर्लक्ष करतो आणि सगळी जी मूल्य आहेत ती आपण प्लस आहेत, धन आहेत असं कन्सिडर करतो. मात्र धन आणि ऋण चिन्ह हे गणिती
कॅल्क्युलेशन्स मध्ये अत्यंत महत्वाची आहेत आणि त्यामुळे हे जे सरासरी विचलन, हे जे विचलनशीलतेचं परिमाण आहे ते मुख्यत्वे करून अनुमानात्मक सांख्यिकीमध्ये वापरलं जात नाही. त्याचबरोबरीनं जेव्हा ओपन एंडेड म्हणजे मुक्त स्वरूपातलं वर्गांतर दिलेली असतील त्यावेळेस देखील आपल्याला सरासरी विचलन काढता येत नाही. हे जे सरासरी विचलन आहे हे नमुन्याचा आकार वाढला असता हे विचलन सुद्धा वाढत आहे असं लक्षात येतं आणि ही देखील या सरासरी विचलनाची एक मर्यादा आहे. सरासरी विचलन कसं काढायचं हे तर आपण पाहणारच आहोत. आता इथे आपल्या समोर पुन्हा कच्चे प्राप्तांक दिलेले आहेत, म्हणजे कोणत्याही स्वरूपामध्ये या ठिकाणी वर्गांतर किंवा वारंवारिता सारणीद्वारे प्राप्तांक दिलेले नाहीत. अशा वेळेस जेव्हा आपल्याला सरासरी विचलन काढायचं आहे तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मध्यमानापासून घेतलेल्या विचलनाचा विचार करायचा. त्यामुळे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याजवळ असणाऱ्या एकूण प्राप्तांकांना प्राप्तांक संख्येने भागल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळतं ते म्हणजे त्या वितरणाची सरासरी किंवा त्या वितरणाचं मध्यमान. याच्या नावामध्ये जसं लिहिलेलं आहे सरासरी विचलन, म्हणजे विचलन हे कशापासून घेणार आहोत तर प्रत्येक प्राप्तांकाचं मध्यमानापासूनचं विचलन हे या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत. इथे तुम्हाला सूत्र लक्षात येईल, समेशन x डिवायडेड बाय n, समेशन बार x डिवायडेड बाय n. यासाठी सगळ्यात पहिल्या टप्प्यावर आपल्याला गरजेचं काय आहे तर मध्यमान काढायचे. मध्यमान काढण्यासाठी यापूर्वीच आपण जसं सूत्र वापरलेलं आहे समेशन x डिवायडेड बाय n हे सूत्र आपण वापरलं होतं. या सूत्रानुसार आपलं मध्यमान आलेलं आहे 50/5 म्हणजे एकूण प्राप्तांकाची बेरीज भागिले 5 आणि अशा पद्धतीने आलेलं मध्यमान आहे ते 10 आहे. आता त्याच्या पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक प्राप्तांक म्हणजेच मध्यमान आहे 10 आणि इथला प्राप्तांक आहे 6. त्यामुळे हा प्रत्येक प्राप्तांक मध्यमानापासून किती विचलित झालेला आहे ते आपल्याला शोधायचं. आणि म्हणून विचलन काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण या प्राप्तांकाला कॅपिटल X म्हणूयात आणि मध्यमानाला M म्हणूयात. आणि त्यामुळे x मायनस m इज इक्वल टू डेव्हिएशन म्हणजेच स्मॉल x. त्यामुळे ही विचलनं जी आहेत 6तून 10 गेले वजा होणार आहे कारण लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली आणि म्हणून इथे वजाचं चिन्ह आलं. मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी चिन्हांचा विचार न करता आपण संपूर्ण बेरीज करणार आहोत. जी विचलनं घेतलेली आहेत त्या विचलनाच्या रकान्याचा एकूण बेरीज करणार आहोत. या ठिकाणी चिन्ह लक्षात घेणार नाही. मायनस प्लस काहीही असलं तरी आपण बेरीजच करणार आहोत. अशा पद्धतीने बेरीज जी येत आहे ती 12 येत आहे. त्यामुळे ही जी बेरीज आहे त्या विचलनांची बेरीज आहे. त्या विचलनांच्या बेरजेला आपण जेव्हा n ने भागतो तेव्हा आपल्याला सरासरी विचलन जे मिळतं ते आहे 12ला जेव्हा 5 ने, कारण 5 हा आपली प्राप्तांक संख्या आहे. आपल्याजवळ असणारी विद्यार्थी संख्या आहे ती 5 आणि या ठिकाणी एकूण प्राप्तांक जे आहेत त्या प्राप्तांकाचं या ठिकाणी आलेलं जे विचलन आहे ते विचलन आहे 12. हे विचलन कसं काढलं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. अशा पद्धतीने याचा
आपण जेव्हा सरासरी विचलन काढलं, विचलनाला प्राप्तांक संख्येने म्हणजेच विद्यार्थ्यांच्या संख्येने n ने भागलं आणि त्यावरून आपल्याला आलेलं सरासरी विचलन जे आहे ते आहे 2.4. 12ला 5ने भागलं म्हणजेच सरासरी विचलन काढल्यामुळे प्रत्येक प्राप्तांक सरासरी किती प्रमाणामध्ये मध्यमानापासून विचलित झालेला आहे, तर 2.4 इतक्या प्रमाणामध्ये हा विचलित झालेला आहे. की अवर्गीकृत म्हणजे कोणत्याही प्रकारे प्राप्तांक जे आहेत ते वर्गांतराच्या स्वरूपात किंवा वारंवारितेच्या स्वरूपामध्ये नाहीयेत. असं असताना आपण सरासरी विचलन हे काढलं होतं. अशाच पद्धतीने जेव्हा आपल्याला वर्गीकृत म्हणजे वारंवारिता सारणीद्वारे वितरण दिलं जातं त्यावेळेस देखील विचलन काढून त्याची सरासरी घेऊन आपण मगाशच्या सूत्राप्रमाणे या ठिकाणी सरासरी विचलन काढतो. हे सरासरी विचलन काढत असताना महत्वाचं म्हणजे या ठिकाणी या प्रत्येक रकान्याला अंक दिलेले आहेत, क्रमांक घातलेले आहेत पहा. त्यामुळे इथे सूत्र आहे AD इज इक्वल टू समेशन बार fx बार कंप्लीट डिवायडेड बाय n. या ठिकाणी आपल्याला f आणि x म्हणजेच काय आहे, कुठलेही चिन्ह मध्ये नाही, f आणि x च्या मध्ये कोणतंही चिन्ह नाही. त्यामुळे इथे जेव्हा आपण मध्यबिंदू हा x आहे आणि f म्हणजे काय आहे तर आपली वारंवारिता आहे. त्याचा गुणाकार हा चौथ्या रकान्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे पहा वारंवारिता f 3 x म्हणजेच मध्यबिंदू या प्रत्येक वर्गांतराचा या तिसऱ्या रकान्यामध्ये मध्यबिंदू घेतलेला आहे. यापूर्वी आपण मध्यबिंदू कशा पद्धतीने काढायचा हे देखील शिकलेलो आहोत. या ठिकाणी पहा 70 ते 74 या वर्गांतराचा मध्यबिंदू आहे 72. तसंच 110 ते 114 याचा मध्यबिंदू आहे 112. त्यामुळे या चौथ्या रकान्यामध्ये आपण fx म्हणजे वारंवारिता आणि मध्यबिंदू यांचा गुणाकार घेतलेला आहे. हा गुणाकार इथे या ठिकाणी घातला. आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा मध्यमान हे पहिल्या पद्धतीने शिकलो होतो तेव्हा या गुणाकाराची जेव्हा बेरीज केली आणि त्या बेरजेला n ने भागलं तेव्हा आपला मध्यमान आलेला आहे 91.67. ही मध्यमान काढण्याची पहिली पद्धत आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण मध्यमान काढलं ते मध्यमान आलेलं आहे 91.67. ठीक आहे, आता या पुढच्या पातळीवर म्हणजे रकाना क्रमांक 5 कडे बघितल्यावर लक्षात येईल आपण मगाच सारखंच म्हणजे जसं इथे विचलन घेतली होती तसंच इथे देखील विचलन घेत आहोत. विचलनासाठी आपण स्मॉल x हा सिंबॉल वापरलेला आहे डेव्हिएशन साठी. त्यामुळे विचलन बरोबर मध्यमान वजा मध्यबिंदू. आपलं या ठिकाणी मध्यबिंदू आहे 112 आणि या 112 मधून आपण जेव्हा मध्यमान वजा करतो तेव्हा ती येणारी वजाबाकी आहे 112 वजा 91.67 हे आहे 20.33. अशा पद्धतीने प्रत्येक मध्यबिंदू मधून आपण येणारं मध्यमान जे आहे ते वजा केलेलं आहे. आता त्याच्या पुढच्या टप्प्यावर आल्यानंतर रकाना क्रमांक 6 पहा. या रकाना क्रमांक 6 मध्ये fx, आता हा जो fx आहे हा विचलनाचा वारंवारितेशी गुणाकार आहे. वारंवारिता गुणिले विचलन म्हणजेच रकाना क्रमांक 5 आणि रकाना क्रमांक 2 यांचा गुणाकार आपण रकाना क्रमांक 6 मध्ये घेतलेला आहे. पुन्हा सांगते, रकाना क्रमांक 5 जिथे आपण विचलन घेतलेली आहेत त्या 5चा आणि रकाना क्रमांक 2 जिथे वारंवारिता आहे
या दोन्हीचा गुणाकार करून आपण तो रकाना क्रमांक 6 मध्ये घेतो. आणि मग पुढे जाऊन त्या रकान्याची गुणाकाराची चिन्ह न घेता बेरीज केलेली आहे. आणि त्या बेरजेला पुन्हा एकूण वारंवारितेने भागलं असता आपलं चतुर्थक विचलन या सूत्राप्रमाणे 7.73 इतकं आलंय. हे जे 7.73 आहेत ते मध्यमानापासून प्रत्येक प्राप्तांक 7.73 इतक्या अंतरात विचलित झालेला आहे. थँक्यू. आपण पुढच्या तासाला प्रमाण विचलन कशा पद्धतीने काढायचं ते शिकणार आहोत. थँक्यू.